Good morning, student. In the, in the last lecture, we have discussed the partial fraction, and we have also discussed two types of the partial fraction. First one was the proper fraction, and second one was the improper fraction. Now today we are going to discuss what is a proper fraction, and according to we are going to divide the proper fraction into three different types. The types, the three different types are depend upon how we factorize the denominator. Let us see how it works. Proper fraction, already we have defined the proper fraction. Proper fraction is nothing but if the degree of denominator is greater than the degree of numerator, then we say that the given fraction is the proper fraction. बघा, डिनॉमिनेटरची डिग्री ही न्यूमरेटरच्या डिग्रीपेक्षा जास्त जर असेल तरच आपण त्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणणार आहे. आणि कालच्या आपण व्हिडिओमध्ये किंवा कालच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं आहे की प्रॉपर फ्रॅक्शन जर असेल तर त्याचे 3 डिफरंट टाईप पडतात. आणि हे सगळे टाईप्स कोणावर डिपेंड असतात? ह्या डिनॉमिनेटरला आपण कसं फॅक्टराईज करणार. फॅक्टराईज करणं म्हणजे काय? त्याचे अवयव काढणे. ठीक आहे. तर आपण सर्वात आधी बघा, एकदा तुम्ही जर वन्स वी डिसाईड इट इज अ प्रॉपर फ्रॅक्शन, जर आपण एकदा जर डिसाईड केलं हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे, तर सर्वात आधी जो डिनॉमिनेटरमध्ये जो डिनॉमिनेटरमध्ये जो पॉलिनॉमियल आहे ह्याचे सर्वात आधी त्याचे फॅक्टर्स काढा. ठीक आहे. ह्याचे फॅक्टर्स काढल्यानंतर पुढं आपण डिसाईड करू शकतो की ह्याचे फॅक्टर्स कसे असणार आहे. सगळे फॅक्टर वेगवेगळे असणार आहेत की एखादा फॅक्टर हा रिपीट होणार आहे, किंवा असं पण काही पॉलिनॉमियल्स येतील की ज्याला फॅक्टराईज करता येत नाही. असे 3 वेगवेगळे टाईप आहेत. तर आपण आज टाईप 1 बघूयात. इफ ऑल द डिनॉमिनेटर्स इन डिनॉमिनेटर आर डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे. म्हणजे डिनॉमिनेटरला फॅक्टराईज केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात आलं की सगळे डिनॉमिनेटरमधले जे फॅक्टर्स आहेत ते सगळे फॅक्टर्स हे वेगवेगळे असेल तर आपण ह्या टाईपप्रमाणे सोडवणार आहोत. तर कसं आहे बघा, फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला असं एक पॉलिनॉमियल दिलेलं आहे. ठीक आहे. ह्याची डिग्री 1, ह्याची डिग्री 1, ह्याची डिग्री 1. एक एक्झाम्पल घेतलं मी. टोटल डिग्री 3 आणि इथं डिग्री किती आहे? 1. तर आपण बघा, डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज 3 अँड द डिग्री ऑफ न्यूमरेटर इज 1. दॅट्स वाय इट इज दी प्रॉपर फ्रॅक्शन. आणि एकदा जर प्रॉपर फ्रॅक्शन जर असेल तर डिनॉमिनेटरला ऑलरेडी म्हणजे फॅक्टराईज करायला पाहिजे. तर बघा, तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट जर केला तर डिनॉमिनेटर ऑलरेडी फॅक्टराईज करून दिलं आहे. बघा, हे नंबर असतील A1 B1 A2 B2 A3 B3 हे सगळे नंबर्स असतील. ह्याला फॅक्टराईज केलं आहे. हा आपण ऑलरेडी फॅक्टराईज सगळं करून दिलेले आहेत. 3 वेगवेगळे फॅक्टर्स आपल्याकडे इथे दिसत आहेत. तर याचं कन्स्ट्रक्शन आपल्याला कसं करायचं बघा. आपल्याला फक्त एक ए घ्यायचं आहे, ए डिवाइड बाय फर्स्ट फॅक्टर घ्यायचं आहे, प्लस बी डिवाइड बाय सेकंड फॅक्टर, प्लस सी डिवाइड बाय थर्ड फॅक्टर आपल्याला घ्यायचं आहे. आता आपला एम काय आहे? हा जो कॅपिटल ए, कॅपिटल बी आणि कॅपिटल सी आहे ह्याच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे काय केलं आपण, हा जो रॅशनल फंक्शन दिलं होतं ह्याला आपण सिम्प्लिफाय केलं ह्याप्रमाणे. आणि इथं ए बी सी आपण फाइंड आउट करणार आहोत. तर ए बी सीचे व्हॅल्यूज इथं पुट करा. म्हणजे ह्या रॅशनल फंक्शनला आपण सिम्प्लिफाय करून ह्याप्रमाणे लिहू शकतो आहे. ठीक आहे. हेच आपण पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कालच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलेलं आहे. तर बघा, एक एक्झाम्पल घेऊयात आपण. त्या एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो की हे पार्शियल फ्रॅक्शन कसं वर्क होणार आहे. ठीक आहे. आपण एक एक्झाम्पल बघूयात. लेट अस सॉल्व वन एक्झाम्पल. बघा, आपण एक एक्झाम्पल बघूत. रिझॉल्व इन टू पार्शियल फ्रॅक्शन. हा एक्झाम्पल दिला आहे 2x + 3 डिवाइड बाय x² - 2x - 3. ओके. बघा, आधी आपण चेक करूयात हा प्रॉपर आहे का इम्प्रॉपर आहे. बघा, जनरली एक्झाममध्ये असं तुम्हाला कुठंच देत नाहीत की हा प्रॉपर आहे का इम्प्रॉपर आहे. ठीक आहे. आवर फर्स्ट ड्युटी इज टू चेक वेदर दिस इज द प्रॉपर ऑर इम्प्रॉपर. बघा, जर नीट तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज 2 बिकॉज द हायेस्ट पॉवर इन द डिनॉमिनेटर इज 2. दॅट्स वाय द डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज 2. What's about the degree of numerator? It is a 1 because the highest power of x is 1. बघा, इथं न्यूमरेटरमध्ये एक्सचा हायेस्ट पॉवर 1 आहे, डिनॉमिनेटरमध्ये एक्सचा हायेस्ट पॉवर 2 आहे. दॅट्स वाय दिस इज दी प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे. एकदा जर प्रॉपर फ्रॅक्शन जर आलं तुम्हाला असं लक्षात आलं तर बघा, सर्वात डिनॉमिनेटरला फॅक्टराईज करा. म्हणजे डिनॉमिनेटरचे अवयव काढा. तुम्हाला अवयव काढायचे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. तुम्ही 10th 9th स्टँडर्डमध्ये ऑलरेडी स्टडी केलात. बघा, x² - 2x - 3 दिस इज प्रेझेंट इन द डिनॉमिनेटर. आय एम गोइंग टू फॅक्टराईज दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा क्वाड्रॅटिक किंवा वर्ग समीकरण आहे. तर कसं आपण फॅक्टराईज करतो आहे, 3ला असं स्प्लिट करा की सबट्रॅक्शन -2 व्हायला पाहिजे. मग 3ला मी कसं स्प्लिट केलं आहे बघा, 3 × 1 केलं आहे. ठीक आहे. 3 × 1 केलं आहे. 3मधून 1 जर मायनस केलं तर आपल्याला 2 मिळतो आहे. पण बघा, आपल्याला मिडलला मायनस साईन पाहिजे. तर शेवटी जर मायनस साईन असेल तर फॅक्टराईज केल्यानंतर जो बिगर नंबर असेल त्याला मिडलचं साईन देतो. आणि बिगर नंबर 3 आहे याला मिडलचं साईन द्या. मिडलला मायनस आहे त्यामुळे ह्याला मायनस दिलं आहे आपण. आणि त्याच्या अपोजिट द्या. इथं मायनस जर असेल तर ह्याला सेकंड फॅक्टरला आपण प्लस देतो आहे. ठीक आहे. इथं जर प्लस असेल तर इथं आपण इथं मायनस देतो आहे. तर बघा, हा x² - 2x - 3 याचे फॅक्टर्स काय येतात? x - 3 अँड x + 1. दीज आर द 2 फॅक्टर्स. नाऊ यू कॅन ऑब्झर्व दिस 2 फॅक्टर्स आर डिस्टिंक्ट. हे दोन्ही फॅक्टर वेगवेगळे आहेत. आणि दोन्ही जर फॅक्टर वेगळे असेल ना, ह्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा. आधी हे आहे तसं लिहा.
हे 2x+3 अपॉन ह्याला ऑलरेडी आपण x² -2x -3ला आपण कसं लिहिलं आहे x -3 × x+1. हिअर यू कॅन ऑब्झर्व दीज टू फॅक्टर्स आर डिस्टिंक्ट. बघा दोन्ही वेगवेगळे आहेत. तर कसं लिहायचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, a डिवाइड बाय फर्स्ट फॅक्टर घ्या प्लस b डिवाइड बाय सेकंड फॅक्टर घ्या. आता a डिवाइड बाय फर्स्ट फॅक्टर हाच घ्यायला पाहिजे असं नाही आहे, तुम्ही x+1 सुद्धा घेऊ शकता इथं. दॅट्स अ टोटली डिपेंड अपॉन यू. मीन्स a डिवाइड बाय फर्स्ट फॅक्टर प्लस b डिवाइड बाय सेकंड फॅक्टर ऑर a डिवाइड बाय सेकंड फॅक्टर प्लस b डिवाइड बाय फर्स्ट फॅक्टर. कसं आहे तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता. ओके, लेट इट डिनोट बाय इक्वेशन नंबर 1. आता बघा पुढं कसं लिहायचं आपल्याला, विच इज इक्वल टू आय एम गोइंग टू टेक द LCM. ह्या डिनॉमिनेटरचा LCM घ्या. कसं येणार LCM याचा x -3 x+1. फॅक्टर जर डिस्टिंक्ट असतील तर LCMला आहे तसं आपण डिनॉमिनेटर लिहू पण शकता. किंवा बघा ही बाजू आहे तसं लिहा. LCMचा कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजत नसेल तर एक बेस्ट वे काय करा, इकडं जे लिहिलं ना त्याला आहे तसं इकडं लिहून टाका. ओके, आता बघा आपल्याला काय करायचं आहे, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा ब्लॉकिंग सिस्टम एक आहे. ती ब्लॉकिंग सिस्टम कशी आहे बघा, a खाली फॅक्टर कुठला आहे x -3. तर या डिनॉमिनेटरमधून x -3ला कट करा. हा x -3 जर कट केला तर काय शिल्लक राहील x+1. तर a सोबत येणार x+1 प्लस ह्या ब्लॉकिंग सिस्टमचा म्हणजे फार उपयोग आहे. तुम्हाला जेव्हा फॅक्टर रिपीट होतील त्यावेळेस इथं उपयोगाला येतील. तुम्ही असं क्रॉस मल्टिप्लिकेशन पण करू शकताय, पण या क्रॉस मल्टिप्लिकेशनचा एक डिसॲडव्हान्टेज आहे, तुम्हाला ते फॅक्टर्स रिपीट झाल्यानंतर समजेल. तर ब्लॉकिंग सिस्टमप्रमाणे कसं आहे, हेच इकडं आहे तसं लिहा. एच्या खाली काय x -3 ह्यामधून असं ब्लॉक करा तर काय राहतो आहे x+1 प्लस बीच्या खाली फॅक्टर कुठला आहे x+1ला ब्लॉक करा म्हणजे काढून टाका तर काय शिल्लक राहतो आहे तर डिनॉमिनेटरमध्ये फक्त x -3. नो हिअर यू कॅन ऑब्झर्व दीज टू फॅक्टर्स आर सेम. ह्याला कट करा. ह्याला कट केल्यानंतर काय शिल्लक राहील बघा 2x+3 विच इज इक्वल टू a × x+1 प्लस b × x -3. सो लेट इट नोट इक्वेशन नंबर 2. ओके, आता आपलं एम काय बघा लक्षात ठेवा. आपल्याला इथं ए आणि हा जो ए दिसतो आहे हा ए आणि बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा मला ए आधी फाइंड आउट करायचं आहे, तर मी कसं करणार बघा, एच्या खाली फॅक्टर काय बघा x -3 पुट x -3 इज इक्वल टू 0. नेहमी ह्याप्रमाणेच करा. एची व्हॅल्यू जर काढायचं असेल, हे फॅक्टर्स आर डिस्टिंक्टसाठी आपण डिस्कस करतो, हे तुमच्या माइंडमध्ये राहू दे. तर याच्या खाली आपल्याकडे काय बघा x -3 आहे. सो पुट x -3 इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू 3. हा -3 जर इकडे गेला तर +3. म्हणजे ह्या इक्वेशन 2मध्ये हा जो इक्वेशन 2 आपल्याला मिळालेला आहे, ह्या इक्वेशन 2मध्ये x इज इक्वल टू आपण 3 पुट करणार आहे. जिथे जिथे x आहे त्या सर्व ठिकाणी आपण 3 पुट करणार आहे. तर कसं येणार बघा 2 × 3 + 3. बघा ह्या एक्सऐवजी मी 3 पुट केलं विच इज इक्वल टू a × 3 + 1 प्लस b × 3 - 3. तर बघा हा 3 - 3 म्हणजे 0 येतो आहे. ही क्वांटिटी 0 झाल्यामुळे b × 0 पण काय येणार 0. म्हणजे ही टोटल क्वांटिटी 0 होणार. म्हणजे तुमच्याकडे इथं फक्त ए शिल्लक राहील. म्हणून नेहमी तुम्ही एची कुठलं ह्यापैकी ए बी सी ह्यापैकी जे पण व्हॅल्यूज असतील ए जर फाइंड आउट करायचं असेल तर याच्या खाली फॅक्टर काय बघा त्याला इक्वल टू 0 पुट करा. त्याच्यावरून एक्सची व्हॅल्यू काढा आणि हे एक्सची व्हॅल्यू इक्वेशन 2मध्ये पुट करा. ॲटोमॅटिकली तुमचा बी 0 होईल. बी फाइंड आउट करताना तुमचा ए 0 होईल. ॲटोमॅटिकली होत आहे. ह्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर ठीक आहे. दिस इज 6 + 3 a × दिस इज 4 3 + 1 4. हा येणार 9 विच इज इक्वल टू a × 4. या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे. ह्या 4ला मी इकडं पाठवणार म्हणजे तो 9ला डिवाइड करणार आहे. सो द व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू 9/4. ओके, आपण याची व्हॅल्यू 9/4 काढलं आहे. आता मग सिमिलरली काय करूयात की बीची व्हॅल्यू काढू. ठीक आहे, तर बीची व्हॅल्यू आपण इथं काढूयात. आता बघा बीच्या खाली फॅक्टर काय आपल्याकडे x+1 आहे. तर मी काय करणार x+1 इज इक्वल टू 0 पुट करणार. सो द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू -1. बघा ज्या व्हॅल्यू काढायचे त्याच्या खाली जो फॅक्टर आहे त्याला इक्वल टू 0, त्याच्यावरून एक्सची व्हॅल्यू काढायची आणि एक्सची व्हॅल्यू काढल्यानंतर ते कुठं पुट करायचं आहे इक्वेशन 2मध्ये पुट करायचं आहे. पुट करून बघूयात. 2 × -1 + 3 a × -1 + 1 प्लस b × -1 - 3. हिअर यू कॅन ऑब्झर्व दिस -1 + 1 गेट कॅन्सल. इट विल बी 0. बघा हा 0 असेल, हा 0 होणार. 0 × a जर घेतलात तर ही टोटल जी क्वांटिटी आहे ना ती 0 होणार आहे. हे लक्षात ठेवा. त्यामुळे ॲटोमॅटिकली बीची व्हॅल्यू काढताना ए ॲटोमॅटिकली 0 होणार आहे. हे तुम्हाला लक्षात आलं आहे. इथं बघा ए काढताना ॲटोमॅटिकली बी हा 0 झाला आहे. हा 3 - 3 0 0 × बी हा बी 0 × बी म्हणजे हा 0 होईल कंप्लीट. ठीक आहे, तर बघा जी व्हॅल्यू
एची व्हॅल्यू काढताना बी ॲटोमॅटिकली झिरो होतो, बीची व्हॅल्यू काढताना ए ॲटोमॅटिकली झिरो होतो. हे कधी झिरो होणार? ए काढताना याच्या खाली जो फॅक्टर त्याला इक्वल टू झिरो पुट केल्यानंतर, बी काढताना बीच्या खाली जो फॅक्टर त्याला इक्वल टू झिरो पुट केल्यानंतर त्याच्यावर एकची व्हॅल्यू काढा. सो दिस इज -2 + 3. दिस इज 0, b इंटू -1 - 3 दॅट इज -4, -2 + 3 दॅट इज 1 इज b इंटू -4. हे बी आणि -4च्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे हा -4ला जर इकडं ट्रान्सफॉर्म जर करायचं असेल तर डिव्हिजनमध्ये जाईल. 1/-4 विच इज इक्वल टू बी. दिस इम्प्लाइज बी इज इक्वल टू -1/4. आपण जनरली मायनस साईन वर देतो, इथं असं आहे तसं ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही. इन दिस वे वी हॅव कॅल्क्युलेटेड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. आता आपल्याकडे ए आणि बीचे व्हॅल्यू आहेत, ठीक आहे. तर ह्या ए आणि बीचे व्हॅल्यू हे इक्वेशन 1मध्ये पुट करा. दॅट गिव्ज यू द फायनल आन्सर. मीन्स दी रिक्वायर्ड म्हणजे जे पाहिजे, द रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन इज आहे तसं लिहा 2x + 3 डिवायडेड बाय इक्वेशन 1 आहे तसं लिहा, फक्त ए आणि बीला रिप्लेस करा. विच इज इक्वल टू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए इज 9/4, 9/4/x - 3 प्लस बीची व्हॅल्यू किती आहे -1/4 डिवायडेड बाय x + 1. सो दिस इज आवर रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन. संपलं. ह्याप्रमाणे तुम्ही पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट करू शकता. बघा हे आपण कशासाठी डिस्कस करतो आहे? इफ द फॅक्टर्स आर डिस्टिंक्ट. फॅक्टर जर डिस्टिंक्ट असेल तर ह्याप्रमाणे तुम्ही सॉल्व कराय. आता पुढचं जे एक्झाम्पल आहे ते आपण 3 फॅक्टर्स असणार आहेत त्या एक्झाम्पलमध्ये. तसं एक्झाम्पल आपण बघूयात. रिझॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन 3x - 1 डिवाइड बाय x - 4 x + 1 x - 1. First of all, we are going to identify whether it is a proper or improper. Okay. Now here you can observe the degree of numerator is 1. बघा here you can observe the degree of numerator is 1. बघा न्यूमरेटरची डिग्री ही 1 आहे. न्यूमरेटरची डिग्री ही 1 आहे. डिनॉमिनेटरमध्ये बघा 3 फॅक्टर्स आहेत आपल्याकडे. हा एक फॅक्टर आहे, हा एक फॅक्टर आहे, हा फॅक्टर आहे. तुम्हाला मी काल सांगितलं की असे 3 जर ब्रॅकेटमध्ये फॅक्टर्स असतील तर बघा इंडिव्हिज्युअली डिग्री चेक करा. ह्याची डिग्री 1 आहे, ह्याची डिग्री 1 आहे, ह्याची पण डिग्री 1 आहे. टोटल जर तुम्ही डिग्री जर विचार केला तर टोटल डिग्री किती आहे? 3 आहे. कारण आपण ॲड करतो. बघा हे मल्टिप्लिकेशन पण घेतलात तुम्ही. x × x² होतो. हे x² परत एक्सला जर मल्टिप्लाय केलं तर x³ होतो. म्हणजे इथं हायेस्ट पॉवर हा 3च येतो आहे. तुम्ही कसंही करा, याला सिम्प्लिफाय केला तरी तुम्हाला हायेस्ट डिग्री 3 मिळणार आहे. सो द डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज 3, degree of numerator is 1. That's why this is the proper fraction. Once it is a proper fraction, एकदा जर तुम्हाला ठरलं की हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे तर डिनॉमिनेटर शुड बी फॅक्टराइज. डिनॉमिनेटरला फॅक्टराइज केलं पाहिजे. ऑलरेडी इथं फॅक्टर्स आपल्याला काढून दिलेत एक्झाम्पलमध्ये आणि हे बोर्डात विचारलेलं एक्झाम्पल आहे. x - 4 x + 1 आणि x - 1 हे ऑलरेडी याला फॅक्टराइज करून दिलेले आहेत. एकूण फॅक्टर्स किती आहेत बघा 1 2 3. देर आर 3 डिफरंट फॅक्टर्स. बघा सगळे वेगवेगळे आहेत. x - 4 x + 1 x - 1. दीज ऑल द फॅक्टर्स आर डिस्टिंक्ट. हे सगळे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. तर कन्स्ट्रक्शन आपल्याला कसं करायचं बघा. 3x - 1 डिवायडेड बाय x - 4 x + 1 x - 1. ओके. विच इज इक्वल टू ए डिवायडेड बाय फर्स्ट फॅक्टर. बघा जेवढे फॅक्टर आहेत तेवढे आपल्याला कॉन्स्टंट घ्यायचे आहेत. 3 फॅक्टर असतील तर 3 ABC येणार, 4 असेल तर ABCD येणार, ठीक आहे. 2 असेल तर AB येणार, ठीक आहे. ए डिवाइड बाय फर्स्ट फॅक्टर प्लस बी डिवायडेड बाय सेकंड फॅक्टर प्लस सी डिवाइड बाय थर्ड फॅक्टर x - 1. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर आपण 1 घेऊयात, ठीक आहे ना. आता बघा तुम्हाला मग लास्ट एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे लेफ्ट हँड साईड आहे त्याला आहे तसं लिहा. x - 4 x + 1 x - 1 विच इज इक्वल टू. इथं डिनॉमिनेटरमध्ये पण आहे तसं लिहून टाका. इकडं जे लिहिलं लेफ्ट हँड साईडला आहे तसं लिहून टाका. बघा एकतर LCM घ्यायला पाहिजे तुम्ही. LCM जर घेता येत नसेल तर हे आहे तसं इकडे लिहा. आता ब्लॉकिंग सिस्टम ए इंटू एच्या खाली आपल्याकडे काय x - 4. ह्यातनं x - 4ला एलिमिनेट करा, म्हणजे ह्याला ब्लॉक करा. हे ब्लॉक केल्यावर काय शिल्लक राहिलं आपल्याकडे x + 1 x - 1. इथं एच्या सोबत लिहा x + 1 x - 1 प्लस बी इंटू बीच्या खाली काय x + 1. x + 1ला ब्लॉक करा, काय राहतो आहे x - 4 x - 1 प्लस सी इंटू सीच्या खाली काय x - 1. x - 1ला ब्लॉक करा तर काय रिमेन्स राहतो x - 4 x + 1. सो दिस रिमेन्स. इन दिस वे वी कॅन यूज दी ब्लॉकिंग सिस्टम. ह्याला मी ब्लॉकिंग सिस्टम म्हणतो आहे, ठीक आहे. किंवा तुम्ही LCM घेऊन किंवा क्रॉस मल्टी कसंही करू शकताय. नाउ यू कॅन कॅन्सल दिस 3 फॅक्टर्स बिकॉज बोथ दी फॅक्टर्स आर सेम. बघा दोन्हीकडचे फॅक्टर सेम आहेत. सो व्हॉट रिमेन्स
3x minus 1 which is equal to a into x plus 1, x minus 1, b into x minus 4, x minus 1, c into x minus 4, x plus 1. दिस इज द इक्वेशन नंबर 2. बघा इक्वेशन 1 आणि 2 मिळालं आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? हा कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी. सो लास्ट एक्झाम्पलमध्ये सांगितल्यासारखं फर्स्ट आय एम गोइंग टू थिंक अबाउट द ए. एच्या खाली फॅक्टर काय? एक्स मायनस 4. सो आय पुट x minus 4 is equal to 0. So this implies x is equal to plus 4. आता बघा मी इक्वेशन 2मध्ये ह्या इक्वेशनमध्ये x बरोबर 4 पुट करणार आहे. x बरोबर 4 पुट केल्यानंतर बघा आपण फाइंड आउट करतो a ची व्हॅल्यू. तर ॲटोमॅटिकली b आणि c 0 कसं होतं बघा तुम्हाला सांगतो. x इज इक्वल टू 4 जर इथं पुट केलं तर हा 4 मायनस 4 0 येणार. म्हणजे हे सगळं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये एखादी क्वांटिटी जर 0 होत असेल तर आन्सर 0 येणार. हा 4 मायनस 4 0 किंवा x मायनस 4 बरोबर 0 जर पुट केलात तर हा 0 म्हणजे टोटल क्वांटिटी ही झाली 0. इथं पण बघा x इज इक्वल टू 4 पुट करा, 4 मायनस 4 इट इज अ 0 मीन्स द टोटल क्वांटिटी 0. म्हणजे फक्त तुम्हाला लक्षात येईल की फक्त आपल्याकडे इथं ए शिल्लक राहतो आहे. तर पुट करूयात x इज इक्वल टू 4 इथं. 3 इंटू 4 मायनस 1 विच इज इक्वल टू a इंटू 4 प्लस 1 4 minus 1. So this is 12 minus 1 which is equal to a into, this is the 5, this is the 3. So this is a into 15 and this is 11. So value of a is equal to, हा 15 ला इकडे ट्रान्सफॉर्म केल्यानंतर काय येणार? 11 by 15. So the value of a is equal to 11 by 15. Now similarly we can find the value of b. How we, there is a factor below b, that is x plus 1. So let us put x plus 1 is equal to 0. So which gives you x is equal to minus 1. Let us substitute x is equal to minus 1. बघा आपण आता b फाइंड आउट करतोय. ॲटोमॅटिकली a आणि c 0 होणार. बघा इक्वेशन 2मध्ये x बरोबर मायनस 1 पुट करा. बघा हा मायनस 1 प्लस 1 0 म्हणजे टोटल क्वांटिटी 0 झाली. इथं पण बघा तुम्ही मायनस 1 प्लस 1 0 म्हणजे टोटल क्वांटिटी 0. म्हणजे b ची व्हॅल्यू काढताना फक्त बीच प्रेझेंट राहतो इथं. ठीक आहे, पुट करूयात इथं 3 इंटू मायनस 1 मायनस 1 b इंटू मायनस 1 मायनस 4 मायनस 1 मायनस 1. इथे एक्सऐवजी आपण मायनस 1 पुट केलं तर आपण एक्सऐवजी मायनस 1 पुट केलं आहे. दिस इज मायनस 3 मायनस 1 b इंटू मायनस 5. दिस इज मायनस 2 मायनस 3 मायनस 1 दॅट इज मायनस 4 b इंटू हा मायनस मायनस प्लस 5 इंटू 10. सो b इज इक्वल टू मायनस 4 अपॉन 10. 2 2 जा 4, 2 5 जा 10. So b is equal to minus 2 upon 5. So this is the value of b. आपण b ची व्हॅल्यू फाइंड आउट केलं आहे. ओके, सिमिलरली वी आर गोइंग टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ c. सो यू कॅन ऑब्झर्व there is a factor x minus 1 below the constant c. So let us substitute x minus 1 is equal to 0. So put x minus 1 is equal to 0. So this gives you x is equal to 1. x बरोबर आपल्याला 1 मिळणार आहे. ओके, सो लेट इस सबस्टिट्यूट. आता बघा x बरोबर 1 पुट केल्यानंतर बघा a आणि b 0 होतात. बघा इथं पुट करा 1 मायनस 1 0 म्हणजे टोटल क्वांटिटी 0. इथं पण 1 मायनस 1 0 म्हणजे हे सगळं मल्टिप्लिकेशनमध्ये. त्यामुळं एक जर 0 झाला तर सगळं 0 होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे शिल्लक काय राहतो तर फक्त हा c आणि ह्या बाजूची साईड राहणार. x बरोबर 1 पुट करूयात. 3 इंटू 1 मायनस 1 विच इज इक्वल टू c इंटू 1 मायनस 4. दिस इज 1 प्लस 1. बघा इथं पुट केलं आपण, लक्षात ठेवा इक्वेशन 2 इथं पुट केलं आपण. This 3 minus 1 which is equal to c into minus 3. This is 2. So this is 2 which is equal to c into minus 6. Minus 3 into 2 that is minus 6. So the value of c is equal to, ह्या minus 6ला आपण इकडे ट्रान्सफॉर्म करूयात. So 2 divided by minus 6. 2 1s are 2, 2 3s are 6. So that is equal to minus 1 by 3. So the value of c is equal to minus 1 by 3. Okay. So in this way we have find the value of a is equal to 11 by 15, the value of b is equal to minus 2 by 5, and the value of c is equal to minus 1 by 3. Now what is the next step? We are going to substitute all these constant in equation number 1. बघा हे इक्वेशनमध्ये आपल्याला पुट करायचं आहे. हे इक्वेशनमध्ये कसं शेवटी काय लिहिणार आपण? द रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन इज, हे आहे तशी आहे तसं लिहा. फक्त एच्या ऐवजी 11 by 15 पुट करा, या बीच्या ऐवजी मायनस 2 by 5 पुट करा आणि सीच्या ऐवजी मायनस 1 by 3 हे लिहायला पाहिजे सगळ्यात शेवटी. द रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन ह्याला अर्धा मार्क आहे, लक्षात ठेवा. द रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन इज ॲज इट इज लिहा, फक्त ए बी सीच्या व्हॅल्यूज रिप्लेस करा. दॅट विल बी अवर फायनल आन्सर. ओके, आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल. रिझॉल्व इन टू पार्शियल फ्रॅक्शन x plus 4 upon x square plus x. Here you can observe
द डिग्री ऑफ न्युमरेटर इज 1 अँड द डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज 2. बघा इथं हायेस्ट पॉवर एक्सचा किती आहे 2 आहे, दॅट्स वाय इट्स डिग्री इज 2. इथे एक्सचा हायेस्ट पॉवर 1 आहे, दॅट्स वाय इट्स डिग्री इज 1. अँड हिअर यू कॅन ऑब्झर्व द डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन डिग्री ऑफ न्युमरेटर, दॅट्स वाय इट इज दी प्रॉपर. वन्स इट इज अ प्रॉपर, फॉर व्हॉट इज आवर फर्स्ट स्टेप? फर्स्ट स्टेप इज जस्ट फॅक्टराइज द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरला आधी फॅक्टराइज केलं आहे का चेक करा. डिनॉमिनेटरला जर फॅक्टराइज केलं नसेल तर आधी फॅक्टराइज करा. इथं बघा मला काय ऑब्झर्वेशन होतं, या दोघांमधून एक्स कॉमन येतो आहे. बघा एक्स मी इथं कॉमन काढलं आहे. कॉमन काढणे म्हणजे त्या फॅक्टरने आपण ॲक्च्युली डिवाईड करत असतो आहे. बघा हे एक्स स्क्वेअरमधून एक्स जर कॉमन आला तर एक्स शिल्लक राहतो आहे. हे एक्समधून एक्स कॉमन आला तर +1 राहतो आहे. तर जे फॅक्टर्स काय आहेत, एक्स इंटू एक्स +1 अँड दीज टू फॅक्टर्स आर डिस्टिंक्ट. हा एक्स म्हणजेच एक्स +0 असतो हे लक्षात ठेवा, किंवा एक्स आहे तसं लिहिलं तरी चालेल. मीन्स दीज टू फॅक्टर्स आर डिस्टिंक्ट. हे दोन्ही फॅक्टर कसे आहेत, वेगवेगळे आहेत. तर फॅक्टर जर डिफरंट असेल तर आपण कसं लिहितो आहे, ए डिवाइड बाय फर्स्ट फॅक्टर. सो दिस टू फॅक्टर्स आर डिस्टिंक्ट. हे दोन्ही फॅक्टर डिस्टिंक्ट आहेत. कसं लिहायला पाहिजे, ए डिवाइड बाय फर्स्ट फॅक्टर प्लस बी डिवाइडेड बाय सेकंड फॅक्टर. बघा हा एक्स म्हणजेच एक्स +0 असं सुद्धा तुम्ही लिहू शकता, ठीक आहे, किंवा एक्स आहे तसं लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर बघा फर्स्ट फॅक्टर अपॉन ए अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस बी अपॉन फर्स्ट फॅक्टर रिलेटेड डिनोट बाय इक्वेशन नंबर 1. ह्याला सिम्प्लिफाय केलात, ब्लॉकिंग सिस्टमने जर सॉल्व केलात तर तुम्हाला असं इक्वेशन 2 मिळेल. एक्स +4 इज इक्वल टू ए इंटू एक्स +1 इंटू प्लस बी इंटू एक्स. ओके, व्हॉट इज अवर एम? अवर फायनल एम इज टू फाइंड दी व्हॅल्यूज ऑफ दिस अननोन. हा अननोनचे आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे. ए आणि बी आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. मग हे फाइंड आउट करताना काय, एच्या खाली आपल्याकडे एक्स आहे, म्हणजे एक्स बरोबर 0. एक्स बरोबर आपण 0 पुट करणार कोणासाठी, एची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. इक्वेशन 2मध्ये पुट करा. बघा इथं 0 जर पुट केलं तर बी इंटू 0 0, म्हणजे टोटल क्वांटिटी 0 होणार, फक्त एच इथं शिल्लक राहील. ज्यावेळेस आपल्याला बीची व्हॅल्यू काढायचं आहे, पुट एक्स +1 इज इक्वल टू 0, दॅट इज एक्स इज इक्वल टू -1. एक्स इज इक्वल टू -1 ह्या इक्वेशनमध्ये पुट केलं तर बघा हा -1 +1 0 होतो, ठीक आहे. म्हणजे ही क्वांटिटी 0 फक्त बीची व्हॅल्यू येणार. त्याप्रमाणे तुम्ही बीची व्हॅल्यू काढा. ए आणि बीची व्हॅल्यू तुम्ही काय करा, इक्वेशन 1मध्ये पुट करा. शेवटी आन्सर लिहायला पाहिजे कंपल्सरी. द रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन इज ए आणि बीच्या व्हॅल्यू. हवं तर मी लिहून दाखवतो इथं, बघा कसं लिहायला पाहिजे. ऑलरेडी सांगितलं मी मागच्या एक्झाम्पलमध्ये. दी रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन इज एक्स +4 अपॉन एक्स इंटू एक्स +1. एची जी व्हॅल्यू काढलात ती व्हॅल्यू इथं पुट करा, डिवायडेड बाय एक्स, प्लस बीची जी व्हॅल्यू काढला ती व्हॅल्यू पुट करा, डिवाइड बाय एक्स +1. दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. हे आपलं शेवटचं आन्सर येणार आहे. ह्याला अर्धा मार्क आहे, ठीक आहे. बोर्डसुद्धा तुम्ही जर सॅम्पल जर आन्सर शीट जर बघितलात ना, त्यामुळे तुम्हाला दिसेल की ह्याला अर्धा मार्क आहे. त्यामुळं हे ए आणि बीच्या व्हॅल्यूज काढल्यानंतर फायनली इथं पुट करा आणि ह्याप्रमाणे लिहा, ठीक आहे. दिस इज फॉर युअर होमवर्क. आय होप हा आपला जो पार्शियल फ्रॅक्शनचा प्रॉपर फ्रॅक्शन आहे त्यातला जो फर्स्ट स्टेप आहे, इफ ऑल द फॅक्टर्स इन द डिनॉमिनेटर आर डिस्टिंक्ट, म्हणजे डिनॉमिनेटरला फॅक्टराइज केल्यानंतर सगळे फॅक्टर जर वेगवेगळे जर मिळत असतील तर त्यासाठी आपण हे फर्स्ट केस बघितलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये वी आर गोइंग टू डिस्कस इफ वन ऑफ द फॅक्टर इज रिपीटेड इन द डिनॉमिनेटर, म्हणजे एखादा फॅक्टर जर डिनॉमिनेटरमध्ये रिपीट झाला तर आपण त्यावेळेस कन्स्ट्रक्शन कसं करणार आहेत हे आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.